धर्मवीर 2 हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे आणि त्याचं स्वागत काल मोठ्या प्रमाणात झालं। मात्र यावरूनच संजय राऊतांनी टीका केलेली आहे। यालाच आता शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाठे काय उत्तर देतात आपण पाहूया। साहेब, काल धर्मवीर 2चं प्रदर्शन झालेलं आहे आणि त्यानंतर आता संजय राऊतांनी टीका केलेली आहे की कुठेतरी बाळासाहेबांच्याहून अधिक आनंद दिघेंना जास्त महत्त्व दिलं जातंय किंवा एकनाथ शिंदे स्वतःची प्रतिमा ही जास्त उजवी करू पाहतायत। धर्मवीर पिक्चर त्यांनी आणखीन पाहिलेलं नाही। ज्या वेळेला तो पाहिल ना त्यावेळेला वस्तुस्थिती काय ते त्याला कळेल। आनंद दिघेचं जीवनशैली त्यात मांडलेली आहे। कसं कार्यकर्त्याबरोबर वागलं पाहिजे, काय कार्यकर्त्याला म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवले पाहिजे आणि त्यांची त्यांच्यात असलेली भूमिका काय होते। परंतु हे कळायला अक्कल लागते, ती अक्कल संजय राऊतकडे नाहीये। इतरांवर टीका कशी करायची याची अक्कल जरूर त्यांना आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या निगडीत असलेला नेता कसा होता तर ते आनंद दिघे होते। मुळामध्ये एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुखच्या वर जायचं असे मूर्खासारखे स्टेटमेंट कसे करू शकतो। अरे शिवसेना प्रमुख हे सर्वांच्या वर, ते दैवत। त्यांच्यानंतर घडलेले आनंद दिघे, त्यांच्यानंतर घडलेले एकनाथ शिंदे असतील, अनेक कार्यकर्ते असतील, हे त्यांच्या आशीर्वादाने घडलेले कार्यकर्ते। म्हणून आम्हाला नाही जायचं, संजय राऊतला उद्धव ठाकरेपेक्षा वर जायचंय। संजय राऊत हा उद्या चालून हा पक्षाचा प्रमुख होऊ शकतो, ह्या पद्धतीने त्याची वाटचाल आहे। म्हणून हा राजकारणातला प्रेम चोपडा आहे। ह्या प्रेम चोपड्याला कसं घर फोडायचं याचं पक्क गणित माहिती आहे आणि म्हणून याला या चांगली जरी गोष्ट असली ना त्याची त्याला जाणीव होणार नाही। म्हणून या खलनायकाच्या भूमिकेत असलेला हा प्रेम चोपडा हा आयुष्यात असेच बडबड करणार। धर्मवीर 2 आला, म्हणजे यापूर्वी धर्मवीर चित्रपट आला, त्याच्यानंतर आता धर्मवीर पार्ट 2 आला। त्यालाच अनुसरून संजय राऊत म्हणतायत की असाच पद्धतीने गोलमाल 1, 2, 3 असे देखील पिक्चर यायला पाहिजेत असं ते म्हणतायत। आम्ही काय काढतो ना, तुम्ही आमच्याकडे लक्ष का देता? तुमचं काय चाललं पहा ना, कुठं कुठं फाटले ते कुठं कुठं तुम्ही शिवणार आहात त्याच्याकडे लक्ष द्या ना। आम्ही काय काढतो, जनता काय म्हणतील, काय रिस्पॉन्स देतील ते जनता ठरवेल ना। तुम्ही कशाला ठरवता? तुम्ही एक पिक्चर काढला, असं त्यांना असं दाखवलं होतं, त्यांनी काय शिवसेना प्रमुखावर एक पिक्चर काढला, असं दाखवलं का हा बस शिवसेना प्रमुख मला कळालेत। आनंद दिघे तरी कळालेत का तुम्हाला? शिवसेना प्रमुख तर दूरची गोष्ट आहे। मला माहिती आहे या संजय राऊतला मुख्यमंत्री मनोज जोशींच्या विरोधात जेव्हा त्यांनी रोखठोक लिहिला होता ना तर शिवसेना प्रमुख काय बोललेत ना हे आम्हाला माहिती आहे। म्हणून तुमची लायकी किती होती। दुर्दैवानं ते उद्धव ठाकरे साहेब काही बोलत नाहीत म्हणून यांची चलती बरं याला थांबवू शकत नाहीत। अडचण त्यांची अशी झाली की याला थांबवू शकत नाही। थांबवलं तर हा पुन्हा शरद पवारचा जपमाळ घेऊन बसेल, म्हणून याला इथं ठेवलेलं आहे। हा दलालाच्या भूमिकेत असलेला एखादा पिक्चर यांनी काढला पाहिजे। ते एक पिक्चर काढणार आहेत आणि त्याला त्यांनी नाव पण ठरवलेलं आहे की मी विकत घेतला न्याय या नावाचा ते चित्रपट काढणार आहेत। नाही नाही नाही, हा असं इतकं मोठं नाव नको। दलाल नंबर 1 असं नाव पाहिजे, शॉर्ट आणि स्वीट। अंटी नंबर 1 कसं होतं तसं दलाल नंबर 1 प्रमुख भूमिकेत संजय राऊत असा पिक्चर काढला पाहिजे, त्याला रिस्पॉन्स मिळेल। दलाली कशी करायची, एखादा पक्ष कसा संपवायचा, पक्षामध्ये फूट कशी पाडायची आणि त्याच्यापासून गेन कसा करायचा, हे सगळं त्याच्यामध्ये त्याला स्टोरी कव्हर करता येईल। मुळामध्ये संघटनेचं काय काम केलं याचं उत्तर सुद्धा त्यांच्याकडे नाहीये। म्हणून त्यांनी अशा करण्यापेक्षा असा पिक्चर काढला तर त्यांना आमच्या शुभेच्छा असतील। दुसरीकडे विधानसभेचे वारे आता जोर धरू लागलेले आहेत आणि अशातच अमित शहा यांचा दौरा होतोय आणि यावरनं देखील संजय राऊतांनी टीका केलेली आहे। ज्या पद्धतीने औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आला होता आणि महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता, तसेच अमित शहा देखील महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेले आहेत। मात्र महाराष्ट्र हा त्यांचा माज उतरवेल असं ते म्हणतायत। तुम्ही कसला माज उतरवता? अमित शहाला कधी देशद्रोही येते? अरे पाकिस्तानचे झेंडे घेऊन रॅली काढणाऱ्याची अवलाद तुम्ही, मुसला रॅलीमध्ये त्याला घोषणा देणारे तुम्ही आम्हाला शिकवतात। अबू सालेमची त्याची कबर सजवणारे तुम्ही अवलाद, तुम्ही आम्हाला शिकवणार। आणि म्हणून यांच्या सांगण्याने बोलण्याने यांना आणखीन औरंगजेबही कळाला नाही आणि यांना अमित शहाही कळालं नाही। परंतु यांना फक्त एकमेव आता यांचं धोरण आहे, इतरांवर टीका करणं आणि आपलं पोट भरणं।
हे पोट भरू काय त्याला शब्द बी आता अवघड आहे, परंतु मी संजय राऊत सारखं बोलणार नाही, परंतु यांचे लोक किंमत करत नाही त्यांची. बदलापूरच्या घटनेनंतर ठिकठिकाणी आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे बॅनर लागले होते, हातात पिस्तूल होती आणि बदलापूर अशा नावाचे एक पोस्टर झळकले होते. त्यावरनं देखील म्हणतायत की अशाने कोणी सिंगम होत नाही असं देखील ते म्हणतायत. तुम्ही जो मेलाय ना त्याचे पोस्टर घ्या किंवा फ्रेम बनवा मोठी आणि तुमच्या प्रचाराच्या याच्यामध्ये स्टेजवर त्याचा फोटो लावा आणि मत मागा. नालायकानं हो, ज्यांनी अत्याचार केला, त्याचा खून झाला, तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही अश्रू ढाळताय. त्याचा एन्काउंटर केलं त्याच्याबद्दल अश्रू ढाळतायत. अरे आम्ही सिंगमच्या भूमिकेत तरी जायचं पाहतो, तुम्ही नाचे आहात आणि नाच्याच्याच भूमिकेत राहाल. तुम्हाला फक्त नाचेगिरीच येते. तुम्ही कमीत कमी आम्ही सिंगम बनायचा प्रयत्न करतोय, तुम्ही चांगला उत्कृष्ट नाचा व्हा, त्याचाच तुमची भलाई आहे. वापरा फेकून द्या ही भाजपची जुनी नीती आहे. आता नुकताच अजित पवारांना वापरून सोडून दिलं जाणार आहे आणि 2024 नंतर एकनाथ शिंदे यांचा देखील असाच काहीसा प्रयोग होईल असं देखील संजय राऊत म्हणतात. कसं पाहता याकडे? गपचूप अमित शहा साहेबांशी असेल, मोदी साहेबांशी असेल, संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका. लोकांना कळेल काय प्रयत्न करतात, सांगू लोकांना. कोणत्या कोणत्या माध्यमातून जायचा प्रयत्न करतात सांगायचं. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की त्यांच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. आणि जी हिंदुत्वाची भूमिका आहे, जी भाजपची आहे, जी शिवसेनेची आहे, ती सोडून काय घडतं याचा त्यांना प्रत्यय आलेला आहे. संजय राऊत हे अमित शहाच्या भेटीसाठी वेळ मागत होते असं म्हणायचंय तुम्हाला? स्पष्ट म्हणा. अरे सर्वजण वेळ मागायच्या मार्गावर आहेत, परंतु त्यांनी घुमजाव आणि मागून किक जी मारली ना त्याच्यामुळे हे बडबड करायला लागलेले आहेत. यांना महायुतीमध्ये प्रवेश नाही असं जेव्हा कळालं त्या टायमाला हे विरोधात बोलायला लागले. नाही तर हेच उद्या वाकायला तयार होतील, हेच उद्या हार घेऊन येतील. यांची मानसिकता आज काय हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणून आहोत. म्हणून आता ही जी महाविकास आघाडीची युती व्हायला लागली ना, अवघ्या 100 जागा मागतायत, तेही त्यांना मिळत नाहीत. हे त्यांचं दुर्दैव आहे. नक्कीच. पण मात्र महायुतीत नेमक्या शिवसेनेला किती जागा मिळणार याची देखील उत्सुकता आहे. ही अंतिम भेट किंवा अंतिम बैठक कधी होणार आहे, काय नेमकं ठरलंय महायुतीमध्ये? शिवसेनेला किती जागा, राष्ट्रवादीला किती जागा आणि भाजपला किती जागा मिळणार आहेत? 3 ते 4 तारखेला याबद्दलचा तुम्हाला सर्व फायनल आकडे समोर येतील. पितृपक्ष संपला की हे महायुतीची जी बोलणी चालू आहे त्यांचा अंतिम मसुदा तयार झालेला आहे. त्याची घोषणा 3 किंवा 4 तारखेला होईल. जास्तीत जास्त शिवसेनेला किती जागा मिळत असं आपल्याला वाटतं? हे आता आमच्याकडे असं नाही ना, आम्ही नेते जे सांगतील ते ठरवतील त्याला मान्यता. यांनी किती मागावं त्यांनी किती मागावं हा सगळा फिगर ऑफ द रेकॉर्ड हे सगळं चालत असतं. हे रेकॉर्डवर काही नाहीये. मी किती मागितलं त्याला काही अर्थ नाहीये, किंवा त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी किंवा भाजपच्या याला अर्थ नसतो. हे नेते लोकांनी सर्व ठरवलेलं आहे आणि याची घोषणा 3 किंवा 4 तारखेला होईल. बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहिलं तर पितृपक्षानंतर लवकरच महायुतीच्या जागा वाटपाचा गणित किंवा जो तिढा आहे तो देखील सुटेल आणि त्याची घोषणा देखील होईल असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.